त्यामध्ये हप्ता वितरणाला सुरुवात झालेली आहे। महिलांना सन्मान निधी मिळण्यास सुरुवात झाली असल्याचं अदिती तटकरे म्हणाल्या। महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाची सुरुवात, सन्मान निधीच्या वितरणाची सुरुवात आपण आजपासून करत आहोत। आताची सगळ्यात मोठी बातमी आलेली आहे लाडक्या बहिणीसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। जून महिन्याचा हप्ता वाटपाला सुरुवात आता आजपासून होणार आहे। 309 कोटी रुपयांचा निधी हा सरकारने आता दिलेला आहे लाडक्या बहिणींना। इथं बघू शकता हा GR मध्ये तुम्ही जून 2026 या महिन्याच्या आर्थिक लाभासाठी महिलांना, पात्र महिलांसाठी 309 कोटी इतका निधी सरकारकडून दिलेला आहे। महिला व बाल विकास विभागाकडे हा देण्यात आलेला आहे, प्रदान करण्यात आलेला आहे। लाडक्या बहिणींनो, आता अतिशय आनंदाची बातमी तुमच्यासाठी आहे। 2 बातम्या आहेत। लाडक्या बहिणींना पैसे सुद्धा वाढणार आहेत आणि जूनचा हप्ता सुद्धा येणार आहे, म्हणजे जूनचा 24वा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या खात्यात येणार असल्याचं सांगितलेलं आहे। लाडक्या बहिणींनो, 2 अशा महत्वाच्या बातम्या मी तुम्हाला पुढे सांगणार आहे, जे ऐकून तुम्ही अतिशय आनंदी व्हाल, कारण बातम्याच तशा आहेत। 1 नंबर बातमी आलेली आहे। लाडक्या बहिणी अतिशय खुश होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की समजेल तुम्हाला। बघा, या व्हिडिओमध्ये आपण सगळ्यात महत्त्वाच्या 2 गोष्टी पाहणार आहोत। आता जूनचा हप्ताचा GR तर आलेला आहे, त्यामुळे लाडक्या बहिणी खुश होणार आहेत, कारण आज आणि उद्या 2 दिवस वाटप होणार आहे। म्हणजे आज जूनचा हप्ता पहिला टप्पा होईल, उद्या होईल आणि गुरुवार शुक्रवार असल्यामुळे हे 2 दिवसातच, पहिल्या 2 दिवसातच हे टप्पे लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती खटाखट पैसे जमा होणार आहेत। लक्षात घ्या, लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये तुम्हाला जून महिन्याचा हप्ता येणार आहे। आता जून महिन्याचा हप्ता येणार आहे ही पहिली एक आनंदाची बातमी। दुसरी आनंदाची बातमी कोणती आहे, सगळ्यात महत्त्वाचं मी सांगतो की आता लाडक्या बहिणींचे पैसे वाढणार आहेत। होय, आता लाडक्या बहिणींना जो 1,500 रुपयांचा हप्ता येणार आहे ना, तो जो हप्ता आहे तो वाढणार आहे। आता लक्षात घ्या, तो कधी वाढणार आहे, कुठल्या महिन्यासाठी वाढणार आहे, का जून महिन्यापासून वाटप होणार आहे, हे मी तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये सांगतोय। बघा, जे लाडक्या बहिणींचा हप्ता वाढणार आहे ही जी बातमी आली ही परवा दिवशी आली, बरोबर, पण GR मध्ये याचा अजून उल्लेख आलेला नाही, बरोबर ना। त्यामुळं जून महिन्याचा जो हप्ता आहे आपल्याला, तो आपल्याला 1,500 रुपयांचाच मिळणार आहे। लक्षात घ्या, पण मी पुढे एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे, लक्षात घ्या। व्हिडिओ संपूर्ण पाहिलं संपूर्ण माहिती मिळाल। सगळ्यात माहिती महत्त्वाची पुढे काय आहे ते आपण पुढे 2 मिनिटातच पाहणार आहोत। तर जून महिन्याचा हप्ता 1,500 रुपये आजपासून वाटपाला सुरुवात होईल। आज पहिला टप्पा असेल, उद्या दुसरा टप्पा असेल आणि जर कोणी राहिलंच तर तिसरा टप्पा परवा दिवशी तुम्हाला पाहायला मिळेल। म्हणजे गुरुवार, शुक्रवार, शनिवार, म्हणजेच 9, 10 आणि 11 जुलै या 3 दिवसात जून महिन्याचा 24वा हप्ता आपल्या बँकेत आपल्याला पाठवण्यात येईल। सर्व लाडक्या बहिणींच्या, पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींच्या खात्यात येईल। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, भरपूर लाडक्या बहिणी पात्र नाही आहेत, त्यांनी पटापटा आपलं नाव यादीत बघा, चेक करा नाव आहे का, कारण प्रॉब्लेम काय होतो, परत सगळ्या लाडक्या बहिणींना पैसे येतात, तुम्हाला पैसे येत नाहीत। आता कमेंट्स करा कोणाकोणाला मे महिन्याचा हप्ता आलाय, कारण ज्यांना मे महिन्याचा हप्ता आलाय त्यांना जून महिन्याचा हप्ता येणार आहे, पण ज्यांना मे हप्ता आला नाही त्यांना जून हप्ता कसा येईल ह्याचं सुद्धा मी तुम्हाला काही महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे। त्या अगोदर आता मी तुम्हाला सांगतो की जे हप्ता वाढणार आहे त्याच्याबद्दल काय, तर लक्षात घ्या, जो हप्ता वाढणार आहे तो आता जून महिन्यापासून न वाढणार आहे, तो जुलै महिन्यापासून वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे जूनचा हप्ता तरी 1,500 रुपये येणार आहे। आता ज्या लाडक्या बहिणीचं नाव बाद झालंय त्यांनी काय करायचं, तर त्यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय, तर एक फॉर्म आहे लाडकी बहिणीचा लाभ सुरू करण्याबाबत, तो भरायचा आहे। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार, कोणत्या जिल्ह्यात पहिलं वाटप होणार आणि मागचे हप्ते येणार का, हे सुद्धा सगळ्यात महत्त्वाचे प्रश्न आपल्याला सारखं विचारण्यात येत आहेत। तर सगळ्यात महत्त्वाचं प्रामुख्याने जर आपण बघितलं तर आज उद्या अशी 2 मिळून आपल्याला 15 जिल्ह्यांमध्ये वाटपाला सुरुवात होणार आहे। कोणत्या बँकेत पैसे येणार आहेत, तर सगळ्यात अगोदर सरकारी बँका आणि पोस्टाच्या खात्यात, त्यानंतर प्रायव्हेट बँका, नंतर मग जिल्हामध्ये काय जी काय बँक तुमची दिली असेल त्या बँकेत पैसे 100% पडतील। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जर बघितलं जिल्ह्याची काही आकडेवारी अशा असणार आहे की मुंबई उपनगर काय आहेत ते, ठाणे, पुणे, पालघर, रायगड, नंतर आपल्याला बारामती इकडं नाशिक असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, धाराशिव असेल, इकडे बीड असेल, अशा महत्वाच्या जिल्ह्यापासून ही सुरुवात होणार आहे, हे लक्षात घ्यायचंय। आता सगळ्यात महत्वाचं तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतो, ते म्हणजे मागचे हप्ते येणार का। भरपूर लाडक्या बहिणीचा प्रश्न आहे की दादा माझे मार्च पासून हप्ते अडले, मार्च, एप्रिल, मे, आता जून, म्हणजे ते मागचे 3 आणि आताचा एक 4, मग भरपूर चॅनल सांगतात की 1,500 आणि आताच्या जूनचा 1,500, मागचे 4,500, अशी मी तुम्हाला 6,000 रुपये येणार। असं काही होणार नाहीये। जो हप्ता तुमचा रखडला तो रखडलाच, तो गेला।
आता जो जूनचा हप्ता येईल तोच तुम्हाला, ते पण कधी, जर तुमचं नाव पात्र लाभार्थी यादीमध्ये असेल तर. जर ते पण तुमचं पात्र लाभार्थी यादीमध्ये नाव नसेल तर तेही तुम्हाला मिळणार नाहीत. GR आला तरी काय उपयोग नाही होणार, कारण तुमचं नावच जर पात्र लाभार्थी यादीमध्ये नसेल तर तुम्हाला त्याचा काही फायदा होणार नाही. फायदा कोणाला आहे? ज्यांचं नाव पात्र लाभार्थी यादीमध्ये आहे. बरं, आता सगळ्यात महत्त्वाचं काय करायचं मग? फॉर्म घ्यायचा, महिला व बालविकास विभागामध्ये जायचं, त्यांना सगळं सांगायचं की माझं नाव होतं, माझं नाव काढलंय, मला हप्ते येत नाहीत, काय करू? ते फॉर्म भरा म्हणतील, तुमचे डॉक्युमेंट सबमिट करतील, 8 दिवसात तुम्हाला सांगतील. तुम्ही जाऊन विचारायचं, ती सांगत नसतात, तुम्हाला जाऊन विचारावं लागेल की काय झालं बाबा माझं, असं असं होतं. ते सांगतील ते तुमचं नाव अशा अशा कारणानं बाद केलंय, मग तुम्ही हे डॉक्युमेंट द्या, ते डॉक्युमेंट द्या, पुरावा काय ते असेल ते देऊन टाका. दुसरी गोष्ट, बँकेत सुद्धा जायचं आहे. कारण काय होतंय, बऱ्याचदा काय होतंय, बँकेत सुद्धा तांत्रिक अडचणी भरपूर असतात. म्हणजे तुमचं बँक अकाउंटच बंद झालंय, आता तुम्हाला मागचे 3 हप्ते आले नाहीत, बरोबर, मार्च, एप्रिल, मे, पण तुमचं नाव पात्र लाभार्थी यादीमध्ये, पण तुमचं बँक खातंच बंद झालंय किंवा ब्लॉक पडलंय का? कारण तुमचं जे काही पैसे ठेवायचे होते किंवा व्यवहार झाला नसेल त्या कारणाने ते बंद पडलं असेल, तर ते सुद्धा तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे. कारण काय होतं, प्रत्येक वेळेस आपण बघत नाही आपल्यावरती, जाऊ दे सोडून द्या, काय होतं ते बघायचं. दुसरी गोष्ट, आपले EKYC झाले आहे का? भरपूर लाडक्या बहिणीची EKYC झालेली नाही तर त्यांनी कमेंट्स करा. भरपूर लाडक्या बहिणीचे बँक खाते सुद्धा KYC झाले नाही, त्यांनी सुद्धा कमेंट करा. तर हा व्हिडिओ आता जास्तीत जास्त लाडक्या बहिणीच्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करायचा. कमेंट्समध्ये कमेंट करा पटापटा, तुमचा जिल्हा कोणता, तुम्हाला मागचे हप्ते आलेत का, हे सगळं सांगा. त्याच्यावरती मी पुढचा व्हिडिओ नक्की बनेन. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र.